हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 4th स्टँडर्ड सब्जेक्ट EVS पार्ट 1 मधील जो आपला 16th लेसन आहे डे अँड नाईट आज आपण पाहणार आहोत. तर पहा, आपल्या लेसनचं नाव काय आहे? डे अँड नाईट म्हणजे दिवस आणि रात्र. तर पहा, सुरुवातीला इथं आपल्याला काही 2 पिक्चर दिलेले आहेत, ते आपण पाहूयात. सेवंता वेक्स अप ॲट 6:45 एव्हरी मॉर्निंग. आता ही पहा, सेवंता आहे ती रोज सकाळी 6:45 वाजता जागी होते. व्हॉट डिफरन्सेस डू यू सी इन द 2 पिक्चर्स? व्हॉट कॉजेस दिस डिफरन्सेस? आता पहा, दोन्ही चित्रामध्ये कोणते फरक आहेत आणि ते कशामुळे पडले आहेत. तर पहा, हे जे फर्स्ट पिक्चर आहे यामध्ये पहा, ती जी ह्या 6:45 जे वाजलेले आहेत ते सकाळचे वाजलेले आहेत. इथं सकाळ असल्यामुळे पहा काय आहे, उजेड आहे. आणि इथं पहा, हे सायंकाळचे 6:45 आहेत. म्हणजे इथं सायंकाळ असल्यामुळे काय झालेलं आहे, पहा अंधार झालेला आहे. म्हणजे पहिल्या चित्रामध्ये आपल्याला दिवस दिसतो आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला सायंकाळ म्हणजे रात्र होताना दिसत आहे. इथं उजेड आहे पहिल्या चित्रामध्ये आणि दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसत आहे, आपल्याला अंधार दिसत आहे. म्हणजे हे सकाळचे 6:45 वाजलेले आहेत आणि हे सायंकाळचे काय झालेले आहेत, 6:45 वाजलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट पाहूयात आपण, वी लिव्ह ऑन द अर्थ. आता आपण पृथ्वीवर आहोत. द अर्थ गेट्स लाईट फ्रॉम द सन. आणि पृथ्वीला सूर्यापासून काय होतो, प्रकाश मिळतो. द अर्थ शेप इज लाईक दॅट ऑफ अ व्हेरी लार्ज बॉल. आता पहा, पृथ्वीचा आकार एखाद्या भल्या मोठ्या चेंडूसारखा गोल आहे. देअर फॉर लाईट फ्रॉम द सन डज नॉट रीच द एंटायर अर्थ ॲट वन अँड द सेम टाईम. आता पहा, त्यामुळे सूर्याचा प्रकाश संपूर्ण पृथ्वीवर पोहोचत नाही. हाफ द अर्थ गेट्स सनलाईट्स वाईल द अदर हाफ रिमेन्स डार्क. आणि अर्ध्या पृथ्वीवर प्रकाश पडतो तर अर्ध्या पृथ्वीवर काय होतो, पहा अंधार असतो. वी से दॅट इट इज डे इन द हाफ दॅट गेट्स लाईट वाईल इन द अदर हाफ वेअर सनलाईट डज नॉट रीच इट इज नाईट. आता पहा, ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पडतो तिथे डे म्हणजे काय, दिवस आहे असे म्हणतात. आणि ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पोहोचत नाही तिथे नाईट म्हणजे अंधार पडतो, तिथेच काय आहे, रात्र आहे असे म्हणतात. एव्हरी डे वी सी डे चेसिंग नाईट अँड दे नाईट चेसिंग डे. आता पहा, ते दिवस आणि रात्र यांचा जो पाठशिवणीचा खेळ आपण रोज पाहतो. नाईट कम्स आफ्टर डे अँड देन डे फॉलोज नाईट. दिस सायकल गोज ऑन विदाउट स्टॉपिंग दॅट कुल बी द रिझन फॉर दिस. आता हे पहा, रात्र आणि दिवस आणि रात्र यांचा पाठशिवणीचा खेळ आपण रोज पाहतो आणि दिवसानंतर रात्र येते आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस येतो आणि हे जे चक्र आहे ते न थांबता सुरू असते. याचं कारण काय असेल बरं? तर आपण नेक्स्ट पाहूयात. तर पहा, इथं पिक्चर दिलेलं आहे आपल्याला, ते पाहूयात आपण. जस्ट ॲज अ टॉप स्पिन्स अबाउट इट सेल्फ द अर्थ टू टर्न्स अराउंड इट सेल्फ. आता पहा, भोवरा हो, इथं पहा, हा जो टॉप आहे, भोवरा जसा स्वतःभोवती फिरतो तशी पृथ्वी जी आहे ती स्वतःभोवती फिरत असते. सो द पार्ट ऑफ द अर्थ दॅट इज गेटिंग सनलाईट गोज इन टू डार्कनेस अँड द पार्ट दॅट इज इन डार्कनेस कम्स इन टू द लाईट. आणि भोवरा जसा स्वतःभोवती फिरतो तशी पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते. त्यामुळे पहा काय होतंय, सूर्याच्या प्रकाशात येणारा भाग काही वेळाने अंधारात जातो आणि अंधारात असणारा भाग काय होतो, हळूहळू प्रकाशात येतो. पहा, आता हा हे समजायचं सूर्य आहे आणि ही आपली पृथ्वी आहे. मग ही पृथ्वी जी आहे ती अशी काय होते, स्वतःभोवती फिरत असते. आणि मग ही सूर्याच्या प्रकाशात येणारा जो भाग आहे तो काय होतो, उजेडात असतो. आणि काही वेळाने मग हा भाग काय होतो, पहा काही वेळाने तो असा अंधारात जातो आणि जो अंधारातला भाग आहे तो हळूहळू काय होतो, मग प्रकाशात येतो. That is where there is day it becomes night after some time and where there is night it becomes day. म्हणजे जिथे दिवस आहे तेथे काही वेळाने रात्र होते आणि रात्र आहे तेथे काही वेळाने काय होतो, दिवस होतो. आता नेक्स्ट पाहूयात आपण, डू यू नो. आता तुम्हाला माहिती आहे का, द सन rises in the east in the morning and moves towards the west. In the evening the sun sets in the west. So we feel that the sun goes around the earth, but that is only an impression. Actually the earth turns around itself. That is why we have day and night on the earth. आता पहा, सूर्य सकाळी पूर्वेकडे उगवतो आणि पश्चिमेकडे काय होतो, तो सरकत जातो. आणि सायंकाळी इव्हिनिंगच्या टायमिंगला पहा तो काय होतो, पश्चिमेकडे मावळतो. म्हणून सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असे आपल्याला काय होते, वाटते. पण तो केवळ काय आहे, आपला भास असतो. आणि प्रत्यक्षात पहा, पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणून पृथ्वीवर दिवस आणि काय होतात, रात्र होतात. दिस स्पिनिंग ऑफ द अर्थ अराउंड इट सेल्फ इज कॉल्ड द रोटेशन ऑफ द अर्थ. आणि पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या या फिरण्याला पृथ्वीचे काय म्हणतात, परिवलन म्हणतात. आता त्यानंतर आपण नेक्स्ट पेजवरती पाहूया. द होल डे हॅज 24 hours. आता पहा, दिवसाचे 24 तास असतात. बट आर देअर ऑलवेज 12 hours ऑफ डे लाईट अँड 12 hours ऑफ डार्कनेस. आता पहा, आपल्या दिवसाचे 24 तास असतात पण रोजच्या रोज 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र असते का, तर नाही. आपण नेक्स्ट पाहूयात. पहा, इफ दॅट वेअर ट्रू
वी वुड हॅव सनराईज एव्हरी मॉर्निंग ॲट 6 o'clock अँड सनसेट एव्हरी इव्हनिंग ॲट 6 o'clock टू. आता पहा, जर 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची जर रात्र असते तर रोज सकाळी पहा आपला जो सन म्हणजे सूर्य जो आहे तो 6 वाजता उगवला असता आणि सायंकाळी बरोबर 6 वाजताच काय झाला असता, तो मावळला असता. जर आपला जो दिवस आहे तो 12 तासाचा असता आणि रात्र 12 तासाची असते तर इट सी वॉट रिअली हॅपन्स. आता पहा प्रत्यक्ष काय होते ते आपण पाहूयात. तर पहा इथं आता एक टेबल दिलेला आहे आपल्याला, काय सांगितलं ते आपण पाहूयात. ट्राय दिस. आता करून पहा. सम कॅलेंडर्स गिव्ह द टाइम्स ऑफ सनराईज अँड सनसेट फॉर एव्हरी डे. आता पहा काही जे कॅलेंडर असतात त्यामध्ये सूर्योदयाची, सनराईज म्हणजे सूर्योदय आणि सनसेट म्हणजे सूर्यास्ताची वेळ काय झालेली असते पहा, दिलेली असते आपल्याला. टेक सच अ कॅलेंडर फॉर दिस इयर अँड यूज इट टू कम्प्लीट द फॉलोइंग टेबल्स. आणि अशी जी आपल्या ह्या चालू वर्षाचं जे कॅलेंडर आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते कॅलेंडरचा वापर करून पुढील जे खाली 2 टेबल दिलेले आहेत ते आपल्याला काय करायचे, कंप्लीट करायचे. तर पहा इथं मे महिन्यामध्ये सूर्य उगवण्याची वेळ आणि सूर्य मावळण्याची वेळ 4 डेटला, 8 डेटला, 12 डेटला, 16 डेटला, 20 डेटला, 24 आणि 28 या डेटला सूर्य किती वाजता उगवतो आणि किती वाजता मावळतो हे तुम्हाला आत्ता आपल्या नवीन कॅलेंडरमध्ये पाहून काय करायचे, ते कंप्लीट करायचे. आणि त्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये पण पाहायचे तुम्हाला 4 तारखेला, 8 डेटला, 12 डेटला, 16 डेटला, 20 डेटला, 24 डेटला आणि 28 डेटला जो सनराईज टाईम आणि सनसेटचा टाईम काय करायचा तुम्हाला इथं लिहायचं आहे. आणि नंतर तुम्हाला पहा, तुम्ही ते टायमिंग लिहिल्याच्या नंतर पहा तुम्हाला व्हॉट डू यू सी. आता तुम्हाला काय आढळून येईल, तो टायमिंग तुम्ही लिहिल्याच्या नंतर पहा. इन नोव्हेंबर द सन राईज अ लिटल लेटर एव्हरी डे वाईल इट सेट्स अ लिटल अर्लियर एव्हरी डे. आता पहा जेव्हा आपण हा टेबल कंप्लीट केल्याच्या नंतर पहा, नोव्हेंबर महिन्यात सूर्योदय उशिरा होत जातो तर सूर्यास्त लवकर होत जातो. हे तुम्ही टेबल कंप्लीट केल्याच्या नंतर मे आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्हाला फरक काय होईल जाणवेल. तर पहा नोव्हेंबर महिन्यात सूर्योदय उशिरा होत जातो तर सूर्यास्त लवकर होत जातो. आणि त्यानंतर मे मंथमध्ये पाहूयात आपण. द सन राईज अ लिटल अर्लियर एव्हरी डे अँड सेट्स अ लिटल लेटर एव्हरी डे. आणि मे महिन्यात पहा सूर्योदय लवकर होत जातो तर सूर्यास्त उशिरा होत जातो. ह्या टेबलमध्ये तुम्हाला काय होईल हे लक्षात येईल तुम्ही तो टेबल कंप्लीट केल्याच्या नंतर. त्यानंतर पहा व्हॉट डज दिस टेल अज. आता यावरून आपल्याला काय उलगडते तर पहा, इन नोव्हेंबर द डेज बिकम शॉर्टर अँड शॉर्टर वाईल नाईट्स बिकम लॉंगर. तर पहा नोव्हेंबर महिन्यात दिवस लहान लहान होत जातो आणि रात्र मोठी मोठी होत जाते. हे टेबल आपण कंप्लीट केल्याच्या नंतर आपल्याला ते उलगडेल की नोव्हेंबर महिन्यात दिवस लहान लहान होत जातो आणि रात्र मोठी मोठी होत जाते. आणि मे महिन्यात पहा द डेज बिकम्स लॉंगर अँड लॉंगर वाईल द नाईट्स बिकम शॉर्टर अँड शॉर्टर. आणि मे महिन्यात पहा दिवस मोठा मोठा होत जातो आणि रात्र लहान लहान होत जाते. Thus we are now sure that day and night are not of 12 hours each all year around. आणि आता यावरून तुमची खात्री पटलीच असेल की दररोजचा जो आपला डे आहे तो 12 तासाचा आणि रात्र 12 तासाची असे नसते. तसं जर असतं तर सूर्य सकाळी 6 वाजता उगवला असता आणि 6 वाजताच काय झाला असता, मावळला असता. तुम्ही हे जे टेबल जो कंप्लीट केल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की दररोजचा जो आपला दिवस आहे तो 12 तासाचा आणि रात्र 12 तासाची असे नसते. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूया डू यू नो. आता पहा The phenomenon of a 12-hour long day and a 12-hour long night can be observed on 21 March and 22 September. तर पहा 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र अशी स्थिती आपणास 21 मार्च आणि 22 सप्टेंबर या तारखांना काय होईल तुम्हाला दिसून येते. 21 मार्च आणि 22 सप्टेंबर या दिवशी 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र अशी स्थिती तुम्हाला पाहायला मिळेल या डेटला. त्यानंतर आता आपण नेक्स्ट पेजवरती पाहूया. ऑन मार्च 21 डे अँड नाईट आर बोथ 12 hours लॉंग. आता पहा 21 मार्च जो आहे आपला 21 मार्च रोजी 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र असते 21 मार्चला. त्यानंतर पहा देन इन अवर पार्ट ऑफ द अर्थ डे टाईम इनक्रीजेस स्लोली अँड नाईट टाईम डिक्रीजेस. दिस गोज ऑन टिल जून 21. ऑन जून 21 अवर डे इज द लॉंगेस्ट अँड द नाईट इज द शॉर्टेस्ट. आता पहा 21 मार्च रोजी 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र असते. आणि त्यानंतर पहा हळूहळू आपल्याकडे काय होतं, दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. आणि असे 21 जूनपर्यंत काय होते चालते. आणि 21 जून या तारखेला आपल्याकडे पहा सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र असते. कधी 21 जूनला पहा सर्वात
मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र असते 21 जूनला. फ्रॉम जून 21 इन अवर पार्ट ऑफ द अर्थ डे टाईम बिकम शॉर्टर अँड नाईट्स बिकम लॉंगर. आता पहा, आणि 21 जूनपासून दिवस लहान होत जातो आणि रात्र मोठी होत जाते. दिस गोज ऑन टिल सप्टेंबर 22. आणि हे असं पहा, आणि त्यानंतर मग हे परत काय होतं 22 सप्टेंबर 22 ते काय होतं 22 सप्टेंबरपर्यंत ते चालतं. ऑन सप्टेंबर 22 आवर डे इज ऑफ 12 hours अँड द नाईट टू इज ऑफ 12 hours. आणि परत एकदा पहा, 22 सप्टेंबर रोजी 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र असते. आफ्टर दॅट द डेज कंटिन्यू टू बिकम शॉर्टर, द नाईट्स बिकम लॉंगर. दिस गोज ऑन टिल डिसेंबर 22. आणि त्यानंतर पहा, 22 सप्टेंबर रोजी 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र असते, आणि त्यापुढील काळात दिवस आणखी काय होतो, लहान होत जातो आणि रात्र आणखी मोठी मोठी होत राहते. आणि असे परत 22 डिसेंबरपर्यंत काय होते, चालते. आणि 22 डिसेंबर या तारखेला आपल्याकडे सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र असते. 21 जूनला काय असतं पहा, आपल्याकडे सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र असते. आणि तर 22 डिसेंबर या तारखेला आपल्याकडे सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र असते. ऑन डिसेंबर 22 आवर नाईट इज द लॉंगेस्ट अँड द डे इज द शॉर्टेस्ट. आणि 22 डिसेंबरपासून दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. फ्रॉम डिसेंबर 22 द डे गोज लॉंगर अँड द नाईट शॉर्टर. दिस गोज ऑन टिल मार्च 21. फ्रॉम मार्च 21 दिस सायकल रिपीट्स इटसेल्फ. आणि पहा, मग 22 डिसेंबरपासून दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. आणि असे पहा, परत 21 मार्चपर्यंत चालते. आणि 21 मार्चपासून हेच चक्र काय होते, पुन्हा नव्याने सुरू होते. नोट दॅट दिस डेट्स मे व्हेरी अ लिटल. आता पहा, वरील ज्या डेट्स आहेत तर त्या डेट्स त्याच्यामध्ये पहा बदल पण होऊ शकतो. हे पण काय करायचे तुम्ही लक्षात ठेवायचे. त्यानंतर पहा, आता डू यू नो. आता तुम्हाला माहीत आहे का, वेन द डेज आर लॉंगर अँड द नाईट्स आर शॉर्टर इट इज समर. आता पहा, ज्या काळात दिवस मोठा आणि रात्र लहान असते त्या काळात काय असतो पहा, समर म्हणजे उन्हाळा असतो. आणि वेन द नाईट्स आर लॉंगर अँड द डेज आर शॉर्टर इट इज विंटर. आणि ज्या काळात दिवस लहान आणि रात्र मोठी असते त्या काळात काय असतो पहा, विंटर म्हणजेच हिवाळा असतो. हे तर तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर पहा, आता आपला हा जो लेसन आहे डे अँड नाईट, यामध्ये आपण काय शिकलो पाहूयात, व्हॉट वी हॅव लर्न्ड. तर पहा, ॲज द लाईट्स ऑफ द सन डज नॉट रीच द होल अर्थ ॲट द सेम टाईम, देअर इज डे लाईट ऑन हाफ द अर्थ वाईल देअर इज डार्कनेस ऑन द अदर हाफ. तर पहा, सूर्याचा प्रकाश एका वेळी संपूर्ण पृथ्वीवर पोहोचत नाही, म्हणून अर्ध्या पृथ्वीवर प्रकाश असतो, तर अर्ध्या पृथ्वीवर काय असतो पहा, अंधार असतो. द अर्थ स्पिन्स अराउंड इट सेल्फ, सो द पार्ट दॅट फेसेस द सन गोज इन टू डार्कनेस अँड द पार्ट दॅट इज इन द डार्क कम्स इन टू द लाईट. दॅट इज वाय वी हॅव डे अँड नाईट ऑन द अर्थ अल्टरनेटली. तर पहा, पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते, त्यामुळे प्रकाशात असणारा भाग काय होतो, अंधारात जातो, तर अंधारातला भाग प्रकाशात येतो. त्यामुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र येतात. We can observe that the 24 hours of the day are divided into 12-hour day and 12-hour night on 21 March and 22 सप्टेंबर. तर पहा, दिवसाच्या 24 तासापैकी 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र अशी स्थिती आपणास 21 मार्च आणि 22 सप्टेंबर या तारखांना दिसून येते. फ्रॉम डिसेंबर टू जून द डे गेट्स लॉंगर वाईल फ्रॉम जून टू डिसेंबर द डेज गेट्स शॉर्टर. आणि डिसेंबर ते जून दिवस मोठा मोठा होत जातो, तर जून ते डिसेंबर दिवस लहान लहान होत जातो. तर पहा, हे जे पॉईंट आहे ते आपण आपल्या लेसनमध्ये काय झालेलं आहोत ते आपण ते पॉईंट पाहिलेले आहेत. तर पहा, अशा प्रकारे आपला जो लेसन होता डे अँड नाईट तो काय झालेला आहे, इथेच संपलेला आहे. तर पहा, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.